शासनाने आम्ही प्रत्येक ठिकाणी लेटर पाठवलेत, सगळीकडे हे केलेत, तरी पण शासनाने काही दखल घेतलेली नाही. आपण आहोत म्हसळा नगरपंचायत हद्दीतील सावर या गावामध्ये. सावर गावातील ग्रामस्थांचं असं मत आहे की त्यांच्या अंतर्गत रस्त्यावरती येताना एक संघर्ष परमिट बार नावाचं हॉटेल ओपन झालेलं आहे. या बारचा त्यांना त्रास होतो. तर त्यांच्याकडनंच आपण जाणून घेऊया की या बारसाठी ते वेळोवेळी प्रशासनाकडे जात असताना प्रशासनाच्या दरबारी जाऊन सुद्धा हा बार काही बंद झालेला नाहीये. तर त्यांची नक्की काय तक्रार आहे हे आपण त्यांच्याकडनंच समजून घेऊया. सर नमस्कार, मी स्वागत करतो आपल्या शक्ती न्यूज मराठी चॅनलमध्ये. काय सांगाल आपण की आपल्या इथे जो परमिट बार संघर्ष नावाचा चालू झालेला आहे त्याच्यापासून आपल्याला काय त्रास आहे? आपण प्रशासनाच्या दरबारी वारंवार जात होतात तरी देखील प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही आणि दखल न घेता तो बार अजून देखील तिथे चालू आहे. काय सांगाल, आपली काय तक्रार आहे याबाबत? आमचं हेच प्रयत्न चालू आहे की आमचा म्हसळा नगरपंचायत प्रभाग क्रमांक 2 आमच्या अंतर्गत सावर गोलवाडी रस्ता तिथे हे बार संघर्ष बार म्हणून चालू झालेले आहे दारू विकणीचं. तर तीच आमची एक मेन तक्रार की आम्हाला जे येण्या जाणं आणि आमची जे मुलं आणि काही लेडीजनी काय सगळं ह्याच्या पुढे त्रास होऊ नये, या ॲक्सिडेंट केस असो या काय असो भविष्याचा विषय आहे सगळं. आणि आजच्या डेटला बघायला जाणार तर तुम्ही आपल्या ह्या इकडच्या पट्ट्यामध्ये जे पर्यटक मुंबईवरून पुण्यावरून इकडून तिकडून सगळे चालूच असतात जास्त प्रमाणामध्ये. आणि काही जे लोक असतात की जे अंधाधुंदीमध्ये ड्रायविंग बाईक फोर व्हीलर आणि त्याच्यामध्ये जी छोटी मुलं बिलं अचानक काय दुर्घटना घडू नये ह्याच्याबद्दल आमच्या सगळ्या ग्रामस्थांच्या मनामध्ये एक शंका अशी आहे, भीती निर्माण म्हणजे की भविष्याचा विचार करून हे सगळं चाललेलं आहे. आमच्या गावामध्ये मुख्य रस्त्यापासून अंतर्गत रस्त्याला संघर्ष बार आणि परमिट रूम हा व्यवसाय चालू करत आहेत. मुळात त्यांनी बार चालू करण्याच्या अगोदर आम्हा गावकऱ्यांना सांगितलं, मी फक्त एक व्यवसाय चालू करतोय, मला तुमची परवानगी हवी आहे. म्हणून त्यांनी खोट्या सह्या घेतल्या आमच्या गावकऱ्यांकडनं. काही लोक अशिक्षित आहेत, त्यांचे जबरदस्तीने अंगठे सुद्धा घेतले आणि सांगितलं आम्ही हा व्यवसाय करतो. पण प्रत्यक्षात त्यांनी तो व्यवसाय हा हॉटेल व्यवसाय नसून हा परमिट बारचा व्यवसाय आहे. ह्या बारमुळं भविष्यात खूप मोठा त्रास सहन होणार आहे. आणि ह्या रस्त्याने आमच्या इथून शाळकरी मुलं असतात, पुढे 2-3 गावं आणखीन आहेत, याचा भविष्यात आम्हाला त्रास होणार आहे. आणि आम्ही त्या संबंधित सर्व विभागाला, म्हसळा नगरपंचायत असेल, पोलीस स्टेशन असेल, महाड विभागात असेल, अलिबाग विभागात असेल, आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे, ईमेलच्या माध्यमातून त्यांना केलेला आहे की आज जो हा बार विषय आमच्या इथे उपस्थित झाला आहे, ज्या रस्त्याला आमची वर्दळ जी आहे ती शाळकरी मुले आहेत किंवा आमच्या माता भगिनी मशामध्ये कामानिमित्त जातात किंवा दुधाचा व्यवसाय आहे, त्याच रस्त्याने येणं चालू असते. जर तिथं बार जर चालू झाला तर तिथे आम्हाला पुढे त्याचा त्रास होऊ शकतो. ह्या कारणास्तव आम्ही समस्त ग्रामस्थांनी याला प्रकारे विरोध केलेला आहे आणि याचा विरोध पुढे सुद्धा राहील. त्याच्यानंतर पुढे जर तिथं हा व्यवसाय चालू झाला तर आमची जी नवीन पिढी आहे तीसुद्धा त्या व्यसनाकडे जाण्याची शक्यता आहे. म्हणून ह्यासाठी आम्ही प्रकारे विरोध करतो आहे. हे होते सावर गावातील ग्रामस्थ. त्यांचं असं मत आहे की संघर्ष परमिट बार हा जो झालेला आहे त्यांच्या अंतर्गत रस्त्यावरती, या बारमुळे त्यांना खूप त्रास होईल आणि पुढे भविष्यामध्ये बार असल्यामुळे ड्रिंक अँड ड्राईव्हच्या केसेस ज्या आहेत किंवा ड्रिंक अँड ड्राईव्ह तिथे होऊ शकते आणि ते गावामध्ये नसतात, त्यांची फॅमिली फक्त गावामध्ये असते. ते रोजगारासाठी नोकरीसाठी मुंबईसारख्या ठिकाणी पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन वसलेले आहेत. तर पुढे जाऊन या महिलांच्या बाबतीत कोणत्याही पद्धतीचा चुकीचा प्रकार होऊ नये यासाठी त्यांच्या मनामध्ये एक पद्धतीची भीती आहे, हे ते आपल्याशी बोलताना सांगत आहेत.